नमस्कार मित्रांनो. बऱ्याच वेळा माणसाला जीवनात काही ना काही, कुठे ना कुठे नाईलाजानं तडजोड ही करावीच लागते. काही वेळा अशाच केलेल्या तडजोडीत माणूस न कळत खूप मोठी चूक करत असतो आणि अशा केलेल्या तडजोडीचे परिणाम किती भयंकर ठरू शकतात तेच आपण या कथेत पाहणार आहोत. पुण्यातील दोन दाम्पत्यांच्या जीवनात काहीसं असंच घडलं. त्यांच्या कोकण सहलीत नाईलाजानं केलेल्या तडजोडीचे परिणाम किती भयंकर झाले बघूयात. अजय आणि अमर दोघे एकदम जिवलग मित्र, अगदी कॉलेज पासूनचे. दोघे चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये नोकरीला होते. दोघांचंही लग्न झालं होतं. अजयची बायको अनिता आणि अमरची कविता. ती शुक्रवारची दुपार होती. अजय खूप आनंदात होता. अमर, आज तू आणि कविता माझ्या घरी संध्याकाळी या, एक छोटी पार्टी आहे, अजय फोनवर म्हणाला. अरे पण असं अचानक का? काय झालं ते तर सांग, अमर म्हणाला. तुम्ही घरी या रे, इकडे आल्यावर सांगतो. आणि आजची रात्र इथेच राहा, उद्या शनिवारच आहे, सुट्टी आहे, अजय म्हणाला. ठीक आहे, डन, अमर म्हणाला आणि त्याने फोन ठेवला. अमरने कविताला फोन करून तिला तसं कळवलं आणि संध्याकाळी 6 वाजता तयार राहण्यास सांगितलं. अमर आणि कविता अजयच्या घरी पोचले. चला वर टेरेसवर, अजय म्हणाला. ते सगळे वरती टेरेसवर गेले तर तिथे अतिशय सुंदर असं डिनर टेबल सजवण्यात आलं होतं. बियर, व्हिस्कीच्या बाटल्या ठेवण्यात आल्या होत्या. इतर खाद्यपदार्थ होते. फुलांनी सजावट केली होती. अरे वा, अरे पण हे सगळं काय आहे आणि कशासाठी, अमरनं विचारलं. हो ना, काय अशी गुड न्यूज आहे, कवितानं सुद्धा विचारलं. अरे आमच्या मुंबईतील जमिनीची ती जी वर्षानुवर्ष केस चालली होती ना, ती जिंकली आम्ही. कित्येक वर्षे आमचे कोट्यावधी रुपये अडकले होते. असं वाटतंय की खूप वर्षांपूर्वी दडलेला गुप्त खजानाच हाती लागलाय, अजय म्हणाला. अरे वा, क्या बात है, अभिनंदन, अमर आणि कविता एकदम म्हणाले. मग आजची पार्टी म्हणूनच आहे, अजय म्हणाला. पार्टी सुरू झाली. ड्रिंक्स घ्यायला सुरुवात झाली. अजय, आता तू करोडपती झालायस, अमर म्हणाला. हो ना यार, इसी बात पे कहीं घूमने चलते हैं, अजय म्हणाला. नाही, जाऊ आपण फिरायला, पण सगळा खर्च तू करायचास. आता काय, तू करोडपतीच आहेस, अमर म्हणाला. हो ना, आम्हाला सुद्धा खूप बोर झालंय. किती दिवस झाले कुठे आपण गेलो नाही, अनिता आणि कविता म्हणाल्या. आजच ठरवू कुठं जायचंय ते, नंतर राहून जातं, अनिता म्हणाली. 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर अशी सहलीची तारीख ठरली. सगळे आता सहलीला जायचं कुठं याचा विचार करू लागले. लोणावळा, गोवा, माथेरान, खंडाळा अशी बरीच ठिकाणं सुचली. त्या ठिकाणी असलेल्या सगळ्या हॉटेल्सना फोन करून झाले, पण कुठेच जागा मिळत नव्हती. नाताळ आणि 31 डिसेंबर जवळच असल्यानं सगळी हॉटेल्स केव्हाच बुक झाली होती. अमर, मला वाटतं आपल्याला इथे कुठेच हॉटेल मिळणार नाही. आपण पुण्याच्या जवळपास ताम्हिणी घाटात काही मिळतं का ते बघू. तिथे नाही मिळालं तर तिथून कोकणात उतरू. तिथे कदाचित काही ना काही मिळेल, अजय म्हणाला. हो ना, असेच निघू बाहेर. आता कुठे फोन करत नको बसायला. आणि अगदीच काही नाही मिळालं तर एक लॉंग ड्राईव्ह तरी होईल, अनिता म्हणाली. तसे सर्व ठरलं. 22 डिसेंबरची सकाळ उजाडली. तसे अमर आणि कविता दोघे गाडी घेऊन अजयकडे आले. अजय आणि अनिता तयारच होते. तसे सगळे एकत्र ताम्हिणीच्या दिशेनं निघाले. डिसेंबर महिन्यातील सकाळ असल्यानं हवेत चांगलाच गारवा होता. काही वेळात त्यांनी पुणे शहराची हद्द ओलांडली. ताम्हिणी घाटात प्रवेश करण्याआधी त्यांनी एके ठिकाणी थांबून नाश्ता केला आणि ते पुढे निघाले. काही वेळात त्यांनी ताम्हिणी घाटात प्रवेश केला. तसे त्यांना एक एक हॉटेल दिसू लागले. त्यांनी बऱ्याच हॉटेलमध्ये चौकशी केली, पण सगळी हॉटेल्स फुल होती.
अखेरीस ठरल्याप्रमाणे ते ताम्हिणी घाट उतरून कोकणाच्या दिशेने जायला निघाले. दुपार झाली होती. जसजसे कोकण भाग जवळ येत होता तसे हवेत थोडा दमटपणा जाणवायला लागला होता. अखेरीस दुपारी पण थोड्या उशिरा ते कोकणात पोचले. तिथे सुद्धा त्यांनी बऱ्याच ठिकाणी चौकशी केली, पण त्यांना कुठेच हॉटेल मिळालं नाही. संध्याकाळ होत आली होती. असेच एका रस्त्यानं जात असताना त्यांना एका वळणावर एक ढाब्यासारखं दिसलं. आपण जरा काहीतरी खाऊन घेऊ, कविता म्हणाली. सगळ्यांना तशी भूक खूपच लागली होती. तसे सगळे त्या ढाब्यावर आले. सगळ्यांनी खाऊन घेतलं. आता काय करायचं याचा विचार सगळे करू लागले. परत जायला निघालो तर खूप उशीर होणार होता. त्यात ताम्हिणी घाटातील तो रस्ता. सगळ्यांचेच चेहरे चिंताग्रस्त झाले होते. इतक्यात एक माणूस त्यांच्यापाशी आला. नमस्कार सर, आपण सध्या कुठे राहत आहात? त्या माणसानं विचारलं. सध्या तरी त्या गाडीत राहत आहोत, अजयनं आपल्या गाडीकडे बोट दाखवत उत्तर दिलं. त्या माणसानं त्या गाडीकडे बघितलं आणि पुन्हा अजयकडे पाहिलं. त्यावर अमर हसून म्हणाला, त्याला असं म्हणायचंय की आम्ही हॉटेल शोधत आहोत. खूप ठिकाणी आम्ही चौकशी केली पण आम्हाला राहायला काहीच मिळत नाहीये. अहो मग आपली भेट झाली ते बरेच झाले. हे बघा, असे म्हणून त्या माणसानं अमरच्या हातात एक पत्रक दिलं. हे आमचं नवीनच हॉटेल झालं आहे. समुद्र किनाऱ्याच्या अगदी जवळ आहे आणि आजूबाजूला घनदाट झाडी आहे. एकदम निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव येईल तुम्हाला, तो माणूस म्हणाला. ते पत्रक अमरनं पाहिलं. अजय, हॉटेल तर एकदम मस्त दिसतंय, बघ ना, असं म्हणत ते पत्रक अमरनं अजयच्या हातात दिलं. अजयला सुद्धा ते हॉटेल आवडलं. पण जागा आहे का इथे? अजयनं विचारलं. हो, आत्ता तरी आहे. तुम्ही जर स्टे करणार असाल तर तसे लगेच हॉटेलला कळवतो, तो माणूस म्हणाला. तसे सगळ्यांनी आजची रात्र तरी तिथेच राहायचं ठरवलं. तसाही दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. त्या माणसानं हॉटेलला फोन करून कळवलं आणि त्या लोकांना हॉटेलला कसं पोचायचं ते सांगून तो तिथून निघून गेला. त्यांनी गाडी सुरू केली आणि त्या हॉटेलच्या दिशेनं ते निघाले. रस्त्यात त्यांना एक छोटं मारुतीचं मंदिर दिसलं. त्या मंदिराशेजारी एक मोठं वडाचं झाड होतं आणि त्या झाडाखाली एक साधू ध्यान लावून बसले होते. मंदिर छोटं असलं तरी आजूबाजूचा परिसर खूपच निसर्गरम्य होता. ते बघून त्यांनी गाडी थांबवली आणि त्या मंदिरापाशी आले. त्यांनी मारुतीचं दर्शन घेतलं. ते आपल्या गाडीकडे जाणार इतक्यात त्यांचं लक्ष त्या साधूंकडे गेलं. त्या साधूंच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज दिसत होतं. तसे त्या साधूंना नमस्कार करायला म्हणून सगळे त्या साधूंकडे आले. त्यांच्या आवाजानं साधूंनी डोळे उघडले. सगळ्यांनी त्यांना नमस्कार केला. तसा साधूंनी त्यांना आशीर्वाद दिला. कुठून आला आहात? साधूंनी विचारलं. तसे सगळ्यांनी पुण्यातून आलो आहोत असं सांगितलं. इकडे कुठे चालला आहात? साधूंनी विचारलं. तसे त्यांनी ज्या हॉटेलमध्ये ते चालले होते त्या हॉटेलचं नाव सांगितलं. ते ऐकून साधू विजेसारखे उठून उभे राहिले. थांबा, त्या हॉटेलमध्ये जाऊ नका, परत फिरा. ती जागा अजिबात चांगली नाहीये. अतिशय भयानक आणि अतृप्त आत्म्यांचा वावर आहे तिथे आणि तिथली लोक सुद्धा चांगली नाहीयेत, साधू म्हणाले. ते ऐकून सगळे एकमेकांकडे बघत हसायला लागले. बाबा, भूत प्रेत ह्या सगळ्या माणसाच्या कल्पना आहेत आणि तसाही आमच्या समोर दुसरा कुठलाच मार्ग नाहीये. आजची रात्र आम्हाला तिथेच काढावी लागेल. इतर ठिकाणी कुठेही जागा नाहीये, अजय म्हणाला. तुम्ही हवं तर आजची रात्र ह्या मंदिरात काढा, पण तिकडे जाऊ नका, साधू पुन्हा म्हणाले. बाबा, आम्ही खूप दमलो आहोत आणि आम्हाला ड्रिंक्स घ्यायचे आहेत. भूत प्रेत आम्ही मानत नसलो तरी देवाला आम्ही मानतो. दारू पिऊन आम्ही मंदिरात राहू शकत नाही, अमर म्हणाला. एवढे बोलून ते आपल्या गाडीपाशी आले आणि त्या हॉटेलच्या दिशेनं निघाले. काही वेळातच ते सगळे हॉटेलपाशी आले आणि समोरील ते हॉटेल पाहून स्तंभितच झाले. ते हॉटेल खूप जुनाट आणि भयान वाटत होतं. बाहेरील आवारात कुठेच जास्त दिवेही नव्हते. अरे अमर, तो
तो माणूस तर सांगत होता की हॉटेल नवीनच सुरू झालं आहे म्हणून. हे तर खूप जुनं हॉटेल दिसतंय, अजय म्हणाला. ह्याच हॉटेलला नक्की यायचं होतं ना, अमर म्हणाला. हो रे, ते काय, नाव तर तेच आहे, अजय म्हणाला. इतक्यात एक माणूस त्यांच्या गाडीपाशी आला. वेलकम सर, आमच्या माणसाचा फोन आला होता. तुम्हालाच रूम हवे आहेत ना, त्या माणसानं विचारलं. हो, अमर म्हणाला. पण आम्हाला तो माणूस म्हणाला की हॉटेल नवीनच झालं आहे आणि हे हॉटेल तर बरंच जुनं दिसतंय, अजय म्हणाला. सर, हॉटेल तसं जुनंच आहे, पण आम्ही आत्ताच रिनोव्हेशन करून घेतलं आहे. बाहेरून अजून काम बाकी आहे, आतून पूर्ण झालं आहे. एकदा बाहेरून काम झालं की नव्यासारखंच होईल हे हॉटेल, म्हणून कदाचित तुम्हाला त्यानं तसं सांगितलं असेल. तुम्ही पुढे व्हा, मी तुमचं सामान घेऊन येतो, तो माणूस म्हणाला. ते सगळे गाडीतून उतरले. त्या सगळ्यांनी हॉटेलच्या आवारात काही फोटो काढले आणि सगळे आत हॉटेलमध्ये जाऊ लागले. इतक्यात कविताला हॉटेलच्या आवारात दूरवर एक बुजगावणं दिसलं आणि काही क्षणातच त्या बुजगावण्याच्या डोळ्यातील खोबणीतून काहीतरी चमकताना दिसलं. तसे कविताला जरा भीतीच वाटली. अमर, त्या बुजगावण्यातून कोणीतरी आपल्याकडे बघत आहे असं वाटतंय, कविता अमरला म्हणाली. तसं अमरने त्या ठिकाणी जाऊन बघितलं. काही नाहीये ग, तुला भास झाला बहुतेक, अमर म्हणाला. ते सगळे आत गेले. आतून मात्र ते हॉटेल त्या माणसानं सांगितल्याप्रमाणे चकाचक होतं. ते पाहून सगळ्यांनाच हायसं वाटलं. इतक्यात एक बाई तिथे आली. नमस्कार, मी हॉटेलची मालकीण शोभा. ह्या रजिस्टरमध्ये आपल्या सगळ्यांची नावं लिहा, शोभा म्हणाली. तसे सगळ्यांनी तसं केलं. इतक्यात तो माणूस त्या सगळ्यांचं सामान घेऊन आत आला. रघु, ह्यांना खोल्या दाखव आणि ह्यांचं सामान खोल्यांमध्ये ठेव, शोभा त्या माणसाला म्हणाली. तसे ते रघुच्या पाठोपाठ खोल्यांच्या दिशेनं जाऊ लागले. ठीक 9 वाजता खालती या, जेवण 9 वाजताच होईल, शोभा म्हणाली. नाही, आम्हाला ड्रिंक्स घ्यायचे आहेत, आम्ही उशिरा जेवू. आमचं जेवण आमच्या खोल्यांमध्ये मागवून घेऊ आम्ही, अजय म्हणाला. नाही, या हॉटेलमध्ये असं होत नाही, सगळे एकत्रच जेवतात. 9 वाजता खाली या, शोभा चढ्या स्वरात म्हणाली. तसे सगळे एकमेकांकडे बघायलाच लागले. ठीक आहे, आम्ही येतो 9 वाजता, अमर लगबगीनं म्हणाला आणि ते वर निघून गेले. सगळ्यांचाच मूड खराब झाला होता. अमर, हा काय प्रकार आहे, काही समजलं नाही, अजय म्हणाला. अजय, तू म्हणतोयस ते खरंय, सगळं इथं विचित्रच वाटतंय. जाऊ दे, आपल्याला फक्त आजची रात्रच काढायची आहे, उद्या सकाळी निघून जाऊ. अमर, अजून एक गोष्ट, बाकीची सगळी हॉटेल्स फुल आहेत आणि इथे आपल्या व्यतिरिक्त कोणीच कसं नाही, कविता म्हणाली. हो ना, आणि त्यात या हॉटेलमध्ये ते दोघेच कसे काय, बाकी कोणी स्टाफ दिसत नाहीये, अनिता म्हणाली. मला तर आत्ताच इथून निघून जावंसं वाटतंय. ते साधू म्हणत होते ते खरे, इथे सगळं विचित्रच आहे, कविता म्हणाली. कविता, आजची रात्र आपल्याला इथेच काढावी लागेल. इतक्या रात्री आपण परत जाऊ शकणार नाही, उद्या सकाळी निघून जाऊ, अमर म्हणाला. काही वेळ गेला. ते बोलत असतानाच 9चे ठोके घड्याळात पडले. चला जाऊ खालती जेवायला, अमर म्हणाला. तसे सगळे खाली आले. खाली मोठं डायनिंग टेबल होतं. 6 खुर्च्या आणि 6 ताटे मांडली होती. त्या एका ताटासमोर ती हॉटेलची मालकीण शोभा आधीच बसली होती. या बसा, शोभा म्हणाली. तसे सगळे बसले. करा सुरुवात, शोभा म्हणाली. तसे सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली. हॉटेलचा एकमेव स्टाफ रघु एका कोपऱ्यात उभा होता. अजून कोणी येणार आहे का जेवायला, कवितानं विचारलं. नाही का, शोभा म्हणाली. नाही, हे ताट वाढून ठेवलं आहे म्हणून विचारलं, कविता पुढे म्हणाली. माझी मुलगी आहे ना बसलेली तिथे. ते ऐकून सगळेच एकमेकांकडे स्तंभित होऊन बघतच राहिले. रितू, सावकाश जेव ग, आज तर आनंदाचा दिवस आहे. आपले ध्येय आज रात्री साध्य होणार आहे, ती बाई त्या रिकाम्या असलेल्या खुर्चीकडे बघून म्हणाली. अजयनं सगळ्यांना तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला सांगितलं.
सगळे जेवू लागले. इतक्यात कविताची नजर भिंतीवर असलेल्या फोटोकडे गेली. हा फोटो कोणाचा आहे? कवितानं विचारलं. हा हिचाच फोटो आहे, माझ्या मुलीचा. शोभा पुन्हा त्या रिकाम्या खुर्चीकडे बोट दाखवत म्हणाली. शोभा पुढे बोलू लागली. 2 महिने झाले रितूला जाऊन, पण मी काही तिला जाऊ दिलं नाही. ती माझ्याबरोबरच ह्याच हॉटेलमध्ये राहते. ते वाक्य ऐकून सगळेच खूप घाबरले. जेवण झाले असेल तर तू उठलीस तरी चालेल रितू, शोभा म्हणाली. ते सगळे दृश्य पाहून सगळ्यांचाच थरकाप उडाला. कविता तर प्रचंड घाबरली. कविताला कसं बसं अमरनं सावरलं. चला आपण वरती जाऊ झोपायला, अमर म्हणाला. तसे सगळेच उठले आणि वर आपल्या खोल्यांकडे जाऊ लागले. रात्री काही झालं तरी खोलीच्या बाहेर कोणी येऊ नका. रितू फिरत असते हॉटेलमध्ये, उगाच काही घडायला नको, शोभा म्हणाली. तिच्या प्रत्येक बोलण्यावर सगळ्यांचाच थरकाप उडत होता. सगळे अमरच्या खोलीत गेले. फार भयंकर संकटात सापडलो आहोत आपण, कविता म्हणाली. हे कसलं संकट? मला तर ती बाई वेडीच वाटत आहे. उगाच काहीतरी बरळते. झोपा शांत, उद्या जाऊ निघून, अजय म्हणाला. तसं अजय आणि अनिता त्यांच्या खोलीत निघून गेले. रात्रीचे 2:30 वाजले होते. तसे कसल्या तरी आवाजानं कविताला जाग आली. तिने उठून बघितलं तर अमर बेडवर नव्हता. तिने बाथरूमच्या दिशेनं बघितलं तसे तिला समजलं की अमर बाथरूममध्ये आहे. तिला त्यांच्या खोलीच्या बाहेरून पुन्हा विचित्र किंचाळण्याचे आणि जोर जोरात कोणीतरी धावत असल्याचे आवाज येऊ लागले. तसे तिने दाराचा पडदा सारून बघितलं आणि ते दृश्य पाहून ती खूप घाबरली. हॉटेलची ती मालकीण शोभा जोर जोरात इकडून तिकडे धावत होती आणि ओरडत होती. असं वाटत होतं की ती कोणाबरोबर बोलत सुद्धा आहे. काही वेळ गेला तसा अमर बाथरूम मधून बाहेर आला. त्यानं पाहिलं तर कविता रूम मध्ये नव्हती. ते पाहून अमर घाबरला. त्याने रूमचा दरवाजा उघडून पाहिलं, पण बाहेर सगळीकडे शांतता होती. अचानक संपूर्ण हॉटेलमधील वीज गेली. त्याने अमर अजूनच बिथरला. त्याने मोबाईलमधील टॉर्च लावला आणि तो अजयच्या रूमकडे गेला. अजयला त्यानं उठवलं आणि घडलेला प्रकार सांगितला. तसे ते तिघे खाली आले, पण त्यांना कुठेच कोणीच दिसलं नाही. तसे त्यांनी शोभाच्या खोलीचा दरवाजा वाजवला. शोभानं दरवाजा उघडला. माझी बायको कविता अचानक गायब झालीये. आम्ही सगळीकडे बघितलं पण कुठेच नाहीये ती, अमर म्हणाला. शोभानं त्या तिघांकडे बघितलं. मुलांनो, तुम्ही हॉटेलला येताना जर तिघेच आला आहात तर कुठल्या चौथ्या माणसाचा शोध घेत आहात तुम्ही? ती बाई उद्गारली. तिचे ते शब्द ऐकून सगळे स्तंभित होऊन एकमेकांकडे बघतच राहिले. अहो बाई, काही काय बोलताय तुम्ही? आम्ही 4 जण होतो. काल रात्री तुमच्या बरोबर आम्ही 4 जणांनी जेवण सुद्धा केलं, अनिता म्हणाली. मुली, मला असं वाटतंय तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही तिघेच आला होतात. असाच बराच वेळ त्यांचा वाद सुरू होता. काही वेळानं उजाडू लागलं. अमर, मला ह्यात यांचाच काहीतरी डाव वाटतोय. आपण जाऊन पोलिसांना घेऊन येऊ, अजय म्हणाला. तसे सगळे खोलीत गेले. आपलं सामान घेतलं आणि सरळ पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांना सगळा प्रकार सांगितला. तसे ते सगळे पोलिसांबरोबर परत हॉटेलला आले. बाई, काल रात्री यांची बायको हॉटेलमधून गायब झाली अशी यांनी तक्रार दिली आहे. त्यांचा तुमच्यावर संशय आहे. आम्हाला हॉटेलची झडती घ्यावी लागेल. ठीक आहे, घ्या तुम्ही झडती, शोभा म्हणाली. तसे पोलिसांनी संपूर्ण हॉटेलची झडती घेतली, पण काहीच मिळालं नाही. साहेब, आमच्या सगळ्यांची नावं काल ह्या हॉटेलच्या रजिस्टरमध्ये लिहिली होती. तुम्ही रजिस्टर बघा, अमर म्हणाला. तसे पोलिसांनी रजिस्टर बघितलं, पण त्यात सुद्धा फक्त त्या तिघांचीच नावं होती. इन्स्पेक्टर, या बाईंनी काहीतरी घोळ केला आहे. मी तुम्हाला माझा मोबाईल दाखवतो. त्यात माझ्या बायकोचे फोटो आहेत. आम्ही जेव्हा इथे आलो होतो तेव्हा इथे फोटो घेत होतो. अमरनं मोबाईल काढून त्यात पाहिलं, पण त्याच्या मोबाईलमध्ये एक सुद्धा फोटो नव्हता. या सगळ्या प्रकारानं सगळेजण चक्रावून गेले. मिस्टर अमर, मला वाटतं तुमचाच काहीतरी घोटाळा झालाय.
कुठलाही पुरावा मिळाल्याशिवाय आम्ही कोणावर कारवाई करू शकत नाही. येतो आम्ही, असं म्हणून पोलीस तिथून निघून गेले. आता काय करावं कोणाला काहीच समजत नव्हतं. कविता अशी अचानक गायब झाल्यानं अमर तर वेडापिसा झाला होता. तुमचं एकाच रात्रीचं बुकिंग होतं, ते संपलं. आता तुम्हाला इथून निघायला लागेल, ती बाई म्हणाली. पण कविताला असं सोडून जाणार तरी कसं? सगळ्यांच्याच डोक्यात हाच विचार सुरू होता. अमर, ऐक, आपल्याला त्या वाटेत भेटलेल्या साधूंनी इथे येऊ नका म्हणून सांगितलं होतं. कदाचित त्यांना काहीतरी माहीत असेल. आपण त्यांना जाऊन भेटू, कदाचित काहीतरी मार्ग निघेल, अजय म्हणाला. तसे ते त्या मंदिराच्या दिशेनं निघाले. काही वेळात ते त्या मंदिरापाशी आले. ते साधू त्यांना त्या झाडाखालीच बसलेले दिसले. बाबा, तुम्ही म्हणत होता ते खरं होतं. आम्ही तुमचं ऐकलं नाही आणि आता त्याची शिक्षा आम्ही भोगत आहोत, असे म्हणून अमरने त्यांना जे काही घडले आहे ते सर्व सांगितलं. पोरांनो, मला माहीत होतं काहीतरी विपरीत घडेल तुमच्याबरोबर. काही महिन्यांपूर्वी त्या हॉटेलच्या मालकिणीच्या मुलीचा त्याच हॉटेलच्या इमारतीवरून पाय घसरून मृत्यू झाला. त्या शोभाला काळी विद्या अवगत आहे. त्या विद्येच्या जोरावर तिनं आपल्या मुलीचा आत्मा त्या हॉटेलमध्ये कैद करून ठेवला आहे. शास्त्रात लिहिल्याप्रमाणे माणसाचा मृत्यू झाला की त्याच्या शरीराची योग्य विल्हेवाट लावणं जरुरीचं असतं. त्यानंतरचे 13 दिवस सुद्धा खूप महत्वाचे असतात. त्या 13 दिवसात काही विधी करायचे असतात. पण त्या बाईनं असलं काहीच केलं नाही. इतकंच नाही तर आपल्या मुलीच्या शरीराला सुद्धा तिनं अजून अग्नी दिलेला नाही. तिचं शरीर अजूनही त्या हॉटेलच्या आवाराच्या पाठीमागे जे तळघर आहे तिथे एका बर्फाच्या पेटीत दडवून ठेवलं आहे. आणि माझा असा अंदाज आहे की तुझ्या बायकोला सुद्धा तिनं तिथंच डांबून ठेवलं आहे, साधू म्हणाले. ते ऐकून सगळ्यांचाच थरकाप उडाला. पण का? माझ्या बायकोनं त्यांचं काय वाकडं केलंय आणि माझीच बायको का? अमरनं विचारलं. तसे त्यावर साधूंनी विचारलं, तुमच्या प्रत्येकाचा गण काय आहे? तसं सगळ्यांनी त्यांचा देवगण असल्याचं सांगितलं. म्हणूनच कदाचित तुम्हा कोणालाच त्या आत्म्याचं अस्तित्व जाणवलं नाही. तुझ्या बायकोचा देवगण नसावा. असं म्हणतात की ज्यांचा राक्षसगण किंवा मनुष्यगण असतो अशा लोकांनाच आत्म्याचं अस्तित्व जाणवतं. आता अमरच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्याला लक्षात आलं की कविताचा राक्षसगण आहे आणि म्हणूनच कविता बरोबर असं झालं. साधू पुढे बोलू लागले. पोरा, तुझ्या बायकोचा जीव धोक्यात आहे. त्या बाईला एका मुलीच्या देहाची गरज आहे. आज रात्री 12 वाजल्यापासून अमावस्या सुरू होत आहे. त्यानंतर ती तिचे विधी सुरू करेल. आपल्या काळ्या शक्तीच्या जोरावर ती तिच्या मुलीच्या आत्म्याला तुझ्या बायकोचं शरीर प्रदान करेल आणि तुझी बायको तुझ्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. ते सर्व ऐकून सगळेच प्रचंड घाबरले. अमरची तर शुद्धच हरपली. पण बाबा, यावर काही उपाय? अजयनं अमरला सावरत विचारलं. साधू उठून आत मंदिरात गेले आणि काही वेळानं बाहेर आले. हा गुलाल आणि नारळ घ्या. हा हनुमानाच्या पायावरचा गुलाल आहे आणि हा नारळ सुद्धा त्याला वाहिलेला आहे. त्या हॉटेलच्या मागील आवारात पिंपळाच्या झाडा शेजारी एक तळघर आहे. त्या तळघरात तुम्हाला आज दुपारी 12 नंतर प्रवेश करायचा आहे. त्यावेळेस शोभा आणि रघु हॉटेलमधील एका खोलीत रात्रीच्या विधींची तयारी करत असतील. त्या काळ्या शक्तींचे त्यांचे काही विधी सुरू असतील. ते अर्धवट टाकून त्यांना उठता येणार नाही, नाहीतर त्या काळ्या शक्ती त्यांच्याच जीवावर उठतील आणि तेव्हाच तुम्हाला डाव साधावा लागेल. तळघरात प्रवेश केल्यावर तुम्हाला जशी कविता दिसेल तसे हा नारळ फोडून कविताच्या अंगावर ह्या नारळाचं पाणी शिंपडायचं आहे. असं केल्यानं काही झालं तरी ऋतूचा आत्मा कविताच्या शरीराचा ताबा घेऊ शकणार नाही. तिथेच तुम्हाला ती पेटी दिसेल. तुम्हाला हा गुलाल त्या पेटीवर टाकायचा आहे आणि ते फुटलेले नारळ त्या पेटीवर ठेवून द्यायचे आहेत. असं केल्यानं ऋतूच्या प्रेताची आणि तिच्या आत्म्याची त्या पेटीतच विल्हेवाट लागेल. त्यानंतर कविताला तिथून बाहेर काढायचं आहे. तुमचे हात पुढे करा.
असे म्हणून त्या साधूंनी त्या तिघांच्या मनगटावर गंडा बांधला. देव तुमचं रक्षण करो, आता लवकर निघा. साधूंचं म्हणणं ऐकून सगळे तडक त्या हॉटेलजवळ आले. 12:15 वाजले होते. हॉटेलच्या आवारात शुकशुकाट होता. तसे सगळे हॉटेलच्या मागील बाजूस गेले. त्यांना ते पिंपळाचं झाड दिसलं. ते लगबगीनं तिथे आले. तसे त्यांना खाली जाणारा एक रस्ता दिसला. ते त्या रस्त्यानं आत खाली गेले. त्यांनी समोर पाहिलं तर काही मेणबत्त्या तेवत होत्या. त्यांना दूर डावीकडील कोपऱ्यात डोळे मिटून बसलेली कविता दिसली. अमर कविताला हाक मारणार तेवढ्यात अजयनं अमरचं तोंड दाबलं आणि त्याला शांत राहायला सांगितलं. त्यांना उजव्या बाजूस ती पेटी सुद्धा दिसली. सगळे कविताजवळ आले. अजयनं तो नारळ फोडला. तो आवाज ऐकून कविता जागी झाली. त्या सगळ्यांना बघून कविता ओरडणार तेवढ्यात अमरनं तिला शांत राहण्यास सांगितलं. त्यांनी ते नारळाचं पाणी कवितावर शिंपडलं आणि नंतर ते त्या पेटीजवळ आले. तसे त्यांनी तो गुलाल त्या पेटीवर टाकला आणि फुटलेले नारळ त्या पेटीवर ठेवले. तसे ती पेटी जोर जोरात हलू लागली. त्वरित कविताला घेऊन ते बाहेर आले आणि गाडी काढून ते तिथून सटकले आणि पुन्हा त्या साधूंपाशी आले. बाबा, आज फक्त तुमच्यामुळेच आम्ही हा दिवस बघत आहोत. तुम्ही कविताला नवीन जन्मच दिला आहे, असे म्हणून अमर आणि सगळे त्या साधूंच्या पाया पडले. पण बाबा, एक समजलं नाही. त्या जागेबद्दल, त्या बाईबद्दल, त्या तळघराबद्दल तुम्हाला कसं माहीत? अजयनं विचारलं. शोभा माझी सख्खी बहीण आहे, साधू म्हणाले. ते ऐकून सगळ्यांची बोबडीच वळली. घाबरू नका. आमचे वडील खूप मोठे मांत्रिक होते. ते काळ्या शक्तीचे प्रसारक होते. त्यांची इच्छा होती की आम्ही दोघे सुद्धा काळ्या शक्तीत निपुण व्हावं, ज्यानं करून जीवनात कोणी आमचे काहीच वाकडे करू शकणार नाही. पण मी ह्या सगळ्यांच्या विरुद्ध होतो. शोभानं मात्र त्यांच्याकडून काळी विद्या शिकून घेतली आणि त्यात ती पारंगत झाली. माझा काळ्या शक्तीला असलेला विरोध बघून मला वडिलांनी घरातून आणि परिवारातून कायमचं हद्दपार केलं आणि मी सगळ्या गोष्टीतून मुक्त होऊन संन्यास घेतला. असो, आता तुम्ही सगळे सुखरूप आहात. सुखानं नांदा. सगळ्यांनी साधूंना मनोभावे नमस्कार केला. त्यांचे पुन्हा आभार मानले आणि देवाचे नाव घेत पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाले. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.